ए माऊली चला करा सुरू। लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकासाठी मतदान होणार आहे आणि त्यासाठी प्रशासनानं चांगलीच कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यातलं हे सगळं वातावरण पाहू शकता। या ठिकाणी प्रशासनानं चांगलीच जी आहे ती तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर हजारो कर्मचारी जे आहेत यासाठी सगळी भिस्त जी आहे ती या सगळ्या कर्मचाऱ्यावरती असणार आहे। लातूर जिल्ह्यातील 59 जिल्हा परिषद जे आहेत त्यांच्यासाठी जे आहे ते ही निवडणूक होत आहे आणि त्याचबरोबर जे आहे ते 118 जे आहे ते पंचायत समितीच्या जागा आहेत आणि त्यासाठी ही निवडणूक होत आहे आणि त्यासाठी ही सगळी यंत्रणा मोठ्या प्रमाणात जी आहे ते पाहायला मिळत आहे आणि त्यानुसार या ठिकाणी मोठी जी आहे ती तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। या सगळ्या लोकांना प्रशिक्षण देखील देण्यात आलेलं आहे। लातूर जिल्ह्यातलं हे सगळं ठिकाण आहे आणि या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते ही यंत्रणा आपण पाहू शकता। हे सगळे यंत्र जे आहे ते मतमोजणी मतदान केंद्रावरती जाणार आहेत, त्या ठिकाणी मतदान होणार आहे। लातूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवस सुरू असलेलं हे सगळं प्रशिक्षण कशा पद्धतीने मॅडम कशा पद्धतीने प्रशिक्षण झालं आणि काय कुठं जात आहे तुम्ही? अतिशय चांगल्या पद्धतीने झाले, पण सध्या आता मी राखीव मध्ये आहे। कशा पद्धतीने प्रशिक्षण झालं आणि कुठं जात आहे तुम्ही? आम्ही सर सह्या घेण्यासाठी होतो आणि सह्या घेतलेल्या आहेत। 13 नंबरच्या टेबलला होते मी। ही सगळी यंत्रणा आहे मतदानाची करण्यात आलेली। मतदानाची यंत्रणा अतिशय सुव्यवस्थितपणे आहे सर, चालू आहे आणि पहिल्यांदा हाजरी घेतली आहे। नंतर त्या टेबलच्या सगळ्या सदस्यांनी टीमनी साहित्य ताब्यात घेऊन नंतर साहित्याचं चेकिंग करून गाडीमध्ये बसलेले आहेत। आता गाड्या एक एक रवाना होतील। प्रशिक्षण किती दिवसाचं प्रशिक्षण आहे? 2 दिवसाचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नेमकं तिथं जाऊन आपल्याला काय करायचं आहे, कशा प्रकारची ते व्यवस्था सगळी करायची आहे, कसं बूथ लावायचं आहे वगैरे सगळे ते आम्हाला प्रशिक्षण देण्यात आलंय। याच्यासाठी PRO, F1, F2 आणि F3 असे 3-4 कर्मचारी आहेत। कशा पद्धतीने किती दिवसाचं हे सगळं प्रशिक्षण झालं? 2 दिवसाचं प्रशिक्षण झालं। 2 दिवस हे प्रशिक्षण या कर्मचाऱ्यांचं झालेलं आहे आणि मतपेट्या जे आहे ते मतदान यंत्र जे आहे ते गावागावामध्ये आता जात आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेनंतर जिल्हा परिषद निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यासाठी उद्या मतदान होणार आहे आणि मतदानासाठी सगळी प्रक्रिया जी आहे ते प्रशासनानं पूर्ण केल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळं या ठिकाणी जे आहे ते भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना पाहायला मिळाला। उद्या मतदान होणार आहे आणि मतदानात कौल कुणाला मिळतो याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।